आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. तर मंडळी, मागील भागामध्ये मी गुरुच्या ठिकाणी मांडतो असे दादा म्हणजे नाळवंडीकर दादा यांच्याबद्दल मी काल बोललो. कालच्या भागामध्ये दादांपासून खूप काही शिकलो. अजून काही मी त्यांची अजून आठवण आली तर मी सांगणारच आहे तुम्हाला पुढेही. पण अजून त्याच्याभोवताली एक काही माणसं होती. मी ज्या ठिकाणी म्हणजे काम करत होतो स्टुडिओचं, म्हणजे स्टुडिओचं काम करत होतो, म्हणजे मी स्टुडिओमधलं मला सर्वच येत होतं. म्हणजे खूप जुना आहे मी त्याच्यातमधला होतो. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातला काम करणारा होतो, त्याच्यामुळे मला खूप अनुभव होते. त्याच्यामुळे मी त्या दुकानावर म्हणजे सर्वच गोष्टी मला येत होत्या. नेटकट डिजिटलचा युग चालू झालेलं होतं, पण एवढं काही अजून मार्केटमध्ये आलेलं नव्हतं त्यावेळेस. आणि माझ्या समोर म्हणजे ज्या दुकानामध्ये काम करत होतो त्या दुकानाच्या समोर एक जोडी राहत होती. सुतार होते ते जातीनं. म्हणजे एक वयस्कर होते त्यावेळेस. मी नाही म्हणलं तरी 65-60-65 वर्ष वय असेल त्या दोन्ही म्हाताऱ्याचे. ती आवळे जवळे होती. त्यांचे नावं काही मला माहीत नव्हते, फक्त आम्ही सुतार मामा म्हणायचो. आणि म्हणजे बऱ्याच दिवस असं काम करून ती ओळखीनं समोरच रस्ताच मध्ये. आणि पावल्या वेळात कस्टमर वगैरे कोणी नसलं की मी आपलं त्या काचामधून, माझ्या साईडला काच एक होत्या, काचातून उगाच बसल्या बसल्या त्यांची ही बघायचं, मुवमेंट बघायचं सगळी, म्हणजे कसं करते. दोघं जण आवळे जवळे होते, पण दिसण्यामध्ये आवळे जवळसारखं वाटत नव्हते. एक जाड होतं आणि एक असं आडकुळं होतं. दोनाचे शेम वय, दोन्हीचे म्हणजे शेम वयाचे लोक. आणि मी का बघायचं, कधी कधी ती भाकरे मामा ही ते त्या बऱ्याच दिवसापासून तिथं असल्यामुळे त्यांना तिथलं माहीत होतं ना. मग ती कधी मध्ये गप्पा मारायची माझ्या, हे म्हातारे असे करते तसं. मग म्हणून मी कुतूहलानं कस्टमर वगैरे शांत जर काय असलं उगाच बसल्या बसल्या असं, कारण मला निरीक्षण करायची लय सवय होती. म्हणजे अजून बी आहे माणसाचं निरीक्षण करणे. कारण एक माझा आवडीचा विषय, माणूस कसं बोलतो, कसे हातवारे करतो, काय करतो, हे बघा एक मजा म्हणून, एक अनुभव म्हणून. आणि काही माणसापासून काही शिकता येतं, तसेच तर सर्वांपासून शिकता येतं. प्रत्येकापासून वेगवेगळं काही ना काही शिकू शकतो माणूस. आणि माझी निरीक्षण करण्याची क्षमता खूप चांगली, मी म्हणत नाही तर खरंच आहे चांगली. तर मी त्या म्हाताऱ्यांचे असं चाललेलं बघायचं. आणि कधी कधी मग म्हातारे असे दारातून आले की नमस्कार महाराज, म्हणजे महाराज म्हणत होते. कारण काय, ते दादामुळं मला महाराज पडलं होतं तिथं. फक्त भाकरे जी होते ते मालक, ते फक्त गिरीश साहेब म्हणायचं. बाकीचे बरेचसे मला महाराजच म्हणायचे, गिरी महाराज गिरी महाराज. ते म्हातारे पण मला गिरी महाराजच म्हणायचे. मग कधी कधी बारी बारीनं जायचे. आता ती म्हाताऱ्याचं नाव सांगायचं अगर काय, अगर त्यांचा विषय घ्यायचं कारण काय, ती म्हातारे असे चमत्कारित होते की त्या दोघांचं भांडण होतं. आणि ती जागा जी होती, जागा खूप मोठी तिथली. त्यांच्या जवळजवळ माझ्या माहितीहून दोघांचे 4-5 दुकानं होती, अशी गाळे काढलेली. आपले साधे होते त्यावेळेस, पत्र्याचेच होते. आता सर बांधकाम वगैरे काही नव्हतं ते. आणि त्या इकडून ह्याचे 4-5 होते, ह्याचे इकडून. आणि दोघांच्या मध्ये एक मोठा रस्ता होता, मध्ये जाता एवढं बैलगाडी वगैरे जात होती. आणि त्या रस्त्याच्या समोर एक पिंपळाचं झाड, फार मोठं पिंपळाचं झाड. आता ते झाड वगैरे नाही तिथं. त्या झाडाखाली त्या सावलीमध्ये हे सुतार काम करायचे दोघं जण. ते सुतार होते जातीनं, त्याच्यामुळे सुतार काम. मग त्यावेळेचे शेतातले कुठले कुळं कुठे काही ते असं बसल्यावर चालू असे त्यांचं. आणि विषय असा होता की दोघांचं एक भांडण होतं. ते भांडण कसं, जागा होती त्यांची, त्या जागेमुळं भांडण होतं. जागा तुझ्याकडे 1 फूट गेली, माझ्याकडे 1 फूट गेली, असं भांडण होतं. ती कोर्टामध्ये होतं भांडण.
त्याच्यामुळे ती सारखं तारखेचाही त्यांचा राडा असायचा. मग त्याच्यामुळे कधी कधी माझ्याबरोबर चर्चा करायची, बोलायची असं. मग मी म्हणायचं तुम्ही दोघं जण भाऊ इथं, मग तुम्ही असं भांडणं कसं काय करतात? नाही म्हणले माझी फुटभर जागा, ती म्हणते ह्याच्याकडे माझी फुटभर जागा आहे. म्हणजे असे समोर दोघं येत नसत माझ्या, एक एक. आणि त्या जागेमुळे त्यांच्या कोर्टामध्ये खूप वर्षापासून भांडण चालू. आता हे भांडण चालू असल्यामुळे ही बोलत नसत एकमेकाला. आणि काम तरी एका जवळजवळच करायचे, एक हितं आणि एक हितं, म्हणजे मध्ये 2-4 फुटाचाच अंतर. दोघं त्या एका जागेवर तिथं बसूनच काम करायचे, त्याचं वेगळं ह्याचं वेगळं काम करायचे. आणि काम करत करत मग आता दोघांनाही पान खायची सवय, दोघंही पानातले आवडीचे माणसं. मग हे पान खायचे असले की आणि काय करायचे, आता बोलायचं तर नाही, मी लय मजा करायची त्यांची, बघायची तिथून. मग दुसऱ्याला मग आता मला कधी कधी काय करायचं, आता रस्ताच मध्ये म्हणायचं महाराज पान खायचं का. मी आपलं हसायचं. आता मी पान वगैरे काही खात नसं, ते काही पान खायचं का म्हणून, घेऊत ना खाऊत ना मामा, सुतार मामा म्हणजे मामा म्हणायचा मी त्यांना. आता दोघांना मामा, एक मोठे मामा आणि एक बारके मामा. आता ती दोघेही समान वयाचे, आवळे जावळेच, पण एक जाड होतं आणि एक काटकुळे, म्हणून काटकुळे मला बारके मामा म्हणायचं मी, आणि जाडाला मोठे मामा म्हणायचं, सुतार मामा. हे असं आमचं. मग ती ओळखायचं मी, आता त्यांचा कोड कळायचा. म्हणजे ही त्याच्या शेजारच्या भावाला म्हणतंय की पान खायचं का तुला, तर ती त्याला न नाव घेतं ती मला म्हणायची तिथून बसल्या बसल्या, महाराज या पान खायला, पान खायचं का. मग हे ना या दुसऱ्या भावानं काय करायचं, इकडं बघायचं, हात असा करायचा त्याच्याकडं असा. मग त्यानं ते पान द्यायचं. मग काही एखादं अजून हात केला असलं, पान दिलं तरी हात केला असलं की समजा तंबाखू काहीतरी असायचे त्याच्यात, मग महाराज तंबाखू घ्यायची का. आता हे महाराज तंबाखू बी खात नव्हतं आणि काही नव्हतं त्यावेळेस. मग त्यानं म्हणतं असं असं करायचं नसतं, बोलायचं नसतं, असं 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 झालं. मला यायचं हसू. आणि मग ते त्यानं तंबाखू ठेवायची हातावर, त्याच्यावर बोलायचं एक दुसऱ्याला घालून. अशी मजा असायची त्यांची दुपारच्या पाऱ्यात आपली. बोलत नसत पण सगळं चहा पाणी तशाच पद्धतीनं चालायचं. मग मला असं मग एखादा गवसाला कधी मला मूड असला, मला काही कस्टमरचा काही ताण वगैरे काही जास्त नसला, काही ते नसलं की मग मी म्हणायचं तुम्ही तसं का म्हणतो, डायरेक्ट म्हणा ना भाऊ पान घ्या अगर काही तसं का म्हणून. मग तुम्ही तुमचं एका मावतून राहत बी नाही म्हटलं, तुम्हाला करमत बी नाही आणि बोलत का नाही तुम्ही म्हटलं तुम्ही, असं कधी कधी म्हणायचं. पण हां ती काय करायचे, एकामागे एक जायचे, कुठं समजा जायचे असले तरी बोलायचं तर नाही, पण जायचे एकामागं. बऱ्याच वेळेस जोडी जायची ते. आणि आता मार्केटमध्ये जवळजवळ सगळ्यांनाच माहीत होतं त्यांचं खोड, मलाच म्हणून असं नाही तर सगळ्यांनाच माहीत होते असे असतात म्हणून. मग ही या दोघांशी माझी दोघांचीही मैत्रीच होती माझी. कारण माझा स्वभाव कसा होता की मोठ्या म्हातारे वयस्कर माणसालाही बोलायचं, चांगलं बोलण्याचं असल्यामुळं अगर लोकांना काय वाटत होतं माझ्यामध्ये, त्याच्यामुळे लोकही माझ्याकडे आकर्षित होते. मोठे माणसंही तसं काही नाही, माझे वयाचेच असावं असं काही नव्हतं. वडीलधारी मंडळी चांगली बोलायचे, कारण मी त्यांना त्यांच्या पद्धतीनंच बोलत असे. त्यांच्या मोठ्या माणसाला कसं लागतं तेच बोलत असेल त्यावेळेससुद्धा. त्याच्यामुळं माझी मैत्री लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत होती. मी सगळ्यांशीच बोलायचं मी, म्हणजे सगळेच माझे मित्र म्हणा की लहान बी असो मोठा असो मधलं, सगळ्यांशी चांगलं बोलणं असल्यामुळं कोणाशी असं म्हणजे ह्याचेच आपलं समवयस्करचा असावा असं काही नव्हतं. त्याच्यामुळं ते त्यांच्याशी बोलणं असायचं. मग एकामेकांना मग कधी कधी मग कालांतराने समजा मी स्वतंत्र दुकान बी चालू केलं होतं तर दादाच्या जागेमध्ये. मग तिकडं ते तिथं यायचे मग माझं समोरासमोरचं बंद झालं, माझ्या आडबाजूला गेलो मी जरा. मग ते कधी कधी मूड आला की आपलं माझ्या दिवसातून एकदा तरी एक जण चक्कर मारायचं, कुणी बी एक जण यायचं. मग ती गेलं तर ते दुसरं यायचं. म्हणजे माझ्या बाकड्यावर असं समोर माझ्या टेबलच्या समोर बाकडा एक टाकलेला होता. मग यायचे आपले पान काय चाललं महाराज, इकडल्या गप्पा मारीत आपलं हे बोलायचे. ते असं त्यांचं चाललेलं होतं मस्त आपलं. चहा कधी पाजायचे, मी त्यांना कधी पाजायचो चहा, कारण शेजारीच हॉटेल होतं. मग तिथं चहा मागवायचा, हे आमचे चाललेलं होतं व्यवस्थित असं.
मग असंच चालत चालत असताना काय झालं, केजमध्ये एक मोठं म्हणजे मोठ्या प्रमाणात एक सप्ताह झाला तालुक्याच्या स्तरावर, फार मोठा त्या काळात. आणि मला कामामुळे काही सप्त्या वगैरे त्या कार्यक्रम ऐकायला काही जाता येत नव्हतं. हं? आणि मी शक्यतो जात बी नसं कुठं. पण नाद तर भारी, धार्मिक असल्यामुळं नाद वगैरे देवधर्मातला इतर तुम्हाला माहीतच आहे. कारण पोथी पुराण सगळ्या गोष्टी मला आवडत होत्या आणि त्याच्यातच त्या विषयात बोलत असल्यामुळं मला महाराज म्हणत होते लोक बरेच जण. मग हे जी जोडी होती ना, ही जोडी जायची ते रामायण ऐकायला. म्हणजे त्या सप्त्यामध्ये रामायण ढोक महाराज, जे ढोक महाराज त्या काळात बी प्रसिद्ध होते. म्हणजे नवीन प्रसिद्ध तिकडं नागपूरकडे कुठल्या तरी साईडचे होते, पण नेटकेच महाराष्ट्रामध्ये चालू झालं त्यांचं. तर ते ढोक महाराज म्हणून रामानाचार्य, त्यांचं 7 दिवस तिथं रामायण चालू होतं. ते हिंदीतून सांगत असत. आता मी काय ऐकायला जात नव्हतो, पण ते केबल टी व्हीवर वगैरे असं होतं त्याचं प्रसारण. आणि माझ्याकडे दुकानात काही टी व्ही वगैरे नव्हतं, पण असंच लोक बऱ्याच ठिकाणी बघायचे ऐकायचे. बरेच मोठ्या प्रमाणात असल्यामुळं बरेचसे लोक खेड्यापाड्यातूनही त्या रामायण ऐकायला जात असत आणि ही जोडी पण तिथं जात असे. मग ते तिकडून आले, रामायण ऐकून आले की ती माझ्यापाशी यायचं. एक जण कुणी बी एक नालं असलं की दुसरं येत नसं, मग यायचे. मग बसायचं. मग मी आपल्या बसल्या बसल्या मग काय झालं, आज काय रामायणात होतं, आज काय सांगितलं, हे असे विषय असतात. मग ती म्हातारी आपलं जेवढं ऐकलंय तेवढं ते सांगायची मला. हे असं होतं, आज ती तसं होतं, राम वनवासाला गेले, अमुक झालं तमुक झालं, काय जे असेल ते सर्व सांगायची. आणि मग मी आपलं त्यांना चहा पाजायचं ते सांगितल्याबद्दल ऐकत आहे. मग चहा पेत पेत आपलं बोलायचं आमचं. असं चाललं होतं. आणि हा विषय कधी मध्ये निघायचा त्यांच्या जागेच्या संदर्भातला. केस होती, ते आपलं ही कोर्टाची तारीख होती, अमुक होतं, असं कधी काही झालं, वकिलांना असं म्हटलं झालं. मी बऱ्याच वेळेस म्हटलं, अहो म्हणलं फुटभर जागेसाठी तुम्ही दोघंजण आवळे जवळ भाऊत, आणि त्या जागेसाठी कुणीतरी हे काय ना म्हणलं, तसं का म्हणलं तुम्ही असं करताय, मला मी सांगणं अधिकार नाही तुम्हाला, तुम्ही मोठी माणसं आहेत, वडीलधारी मंडळीत तुम्ही, माझा अधिकार पण नाही, पण एक मला वाटतं म्हणून म्हणतो. पण ती दुर्लक्ष, नाही तुम्हाला माहीत नाही महाराज, माझा भाऊ लई असं आहे, त्यांना असं केलंय, त्यांना लय तसं केलं, हे यातलं की हे नाही असं म्हणायचं. म्हणजे हे भांडणं सांगत राहायची कधीमध्ये कधीमध्ये. मी बी कधी कधी खवळायचो त्यांना, मुद्दा म्हणून काढायचा विषय. तर असं चाललं. ते मग एका दिवशी काय झालं, रामायण ऐकून वरी ढोक महाराजांचं रामायण ऐकलं त्यांनी, आणि ते होऊन मस्त आले की मग विषय त्यांनीच काढला. मग आज लई मस्त सांगितलं बघा महाराजांनी. म्हणलं काय सांगितलं आज महाराजांनी? म्हणलं चहा मागवतो, चहा मागितला. मग पेत आला चहा विसतो. मग काय होतं आज? म्हणलं विषय काय होता? तर म्हणले काय नाही, भरताचं आणि रामाचं प्रेम या विषयावर ही चालू होतं म्हणले, त्याच्यावर सांगितलं म्हणले महाराजांनी. खूप छान सांगितलं म्हणले. मग आमचं डोकं लगेच क्लिक होतंय. आता भरत आणि राम ही काय नातं आहे, त्यांचं बंधुप्रेम काय आहे, या गोष्टी आता मी त्यातलाच ना, म्हणजे धार्मिक कथानक वगैरे बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत ना मला. त्याच्यामुळं म्हटलं मग हां बरं, मग काय सांगितलं नेमकं, काय तुम्हाला काय विशेष वाटलं? नाही म्हणले रडवलं हो महाराजांनी, अक्षरशः मनपामधले माणसं रडले हो महाराज, रडले. म्हणलं तुम्ही रडलात का? हो ना, मला सुद्धा रडू आलं म्हणले. वा वा म्हणलं, छान सांगितलं मग, वा वा असं म्हटलं. नाही म्हणले खूप खूप प्रेम हो भावाभावाचं. बघा ना किती महाराज, अहो राम वनवासाला 14 वर्षे गेले आणि भरतानं त्यांचं राज्य सांभाळलं, गादीवर बसलं नाही, त्यांच्या पादुका ठेवल्या. किती प्रेम हो, किती प्रेम हो महाराज, किती प्रेम. बघा ना, अक्षरशः मला रडू आलं हो. मग आमचं मन कुठं गप्प बसतंय? अगर आम्ही लय चलाक तसले. म्हणलं मामा, म्हणलं हां बोला की महाराज. म्हणलं तुम्ही एवढं गैवरून सांगालात, रडू रडू सांगालात म्हणलं मला, एवढं चांगलं सांगितलं का हो म्हणलं, आणि एवढं खरं प्रेम असेल का हो? हो ना, बघा ना किती देवाचं प्रेम. म्हणलं मग बरं मला एक सांगा म्हणलं मामा, आपण कीर्तनाला, रामायणाला, अगर कुठल्याही कथाला आपण जातो, आपण त्यापासून काय घेतो? काय घेतो? ती म्हणले ज्ञान घेतो की हो महाराज. कसलं ज्ञान घेतात म्हणलं? ही काय असं
बंधुप्रेम वगैरे देवांचं कसं होतं, आपण कसं वागायला पाहिजे हे शिकतोच आपण त्याच्यातून, असं ते म्हातारं म्हणलं मला. मग आम्हाला राहवलंच नाही. हं. आम्ही फटकनी बोललो. म्हणलं, मामा एक म्हणतो तुम्हाला, तुम्ही त्याचं किती अंमलात आणता? तुम्ही रामायण ऐकायला जातात, रामायणामध्ये तर बंधुप्रेम दाखवलंय, पित्याचं प्रेम दाखवलंय, बायकोचं प्रेम, सगळ्या गोष्टी बंधुप्रेम किती दाखवलंय म्हणलं. भावाभावाचं किती प्रेम आहे म्हटलं रामायणामध्ये. आपण एक आदर्श घेतो आपण म्हटलं. म्हणलं हो हो बरोबर आहे. त्याला कळलंच नाही म्हाताऱ्याला मला काय म्हणायचं ते. म्हणलं मग आपण नुसते ऐकतो आणि सोडून देतो म्हटलं. तर आपण काय शिकतो त्याच्यापासून? कथा समजा धार्मिक कथा असतात, आपण त्याच्यापासून काय शिकतो? आपण काही शिकत नाहीत म्हटलं. नुसतं ऐकतो, हो तितक्यापुरतं आपल्याला बरं वाटतं, गोड वाटतं, घरी आलं सोडून देतो. आपल्या वागणुकीमध्ये बदल करत नाहीत माणसा. म्हणजे त्यांच्यावर म्हणून असं नाही म्हटलं, असं सार्वजनिक बोललो नाही ना. मग ते तसंच आहे ना, लोकांचं सगळं तसंच आहे ना. म्हणलं मग तुम्ही जातात म्हणलं रामायण ऐकायला, आज तुम्ही भरताच्या संदर्भात बोललात मला, भरताचं रामाचं किती प्रेम आहे याविषयी मला सांगितलं, मला पण आनंद वाटला, तुमच्या सगळं लक्षात राहतंय म्हटलं. मग त्याचा वापर आपल्या जीवनामध्ये का करू नये म्हटलं? म्हणजे काय करायचं म्हटलं? अहो तुमचं भांडण आज 10-12 वर्षापासून आहे तुमच्या भावाचं. तुमचं कशामुळे भांडण आहे? म्हणजे कशामुळे? जागेमुळे भांडण. म्हणलं कशा किती जागाचे? म्हणजे फुटभर जागा त्याच्याकडे जाते या माझी. म्हणलं फुटभर जागा. अहो फुटभर जागेसाठी तुम्ही कोर्ट कचेऱ्या करतात. आज मी तुमचं किती वर्षापासून, 2-4 वर्षापासून बघतोय म्हटलं, तुम्ही भाऊ भाऊ जवळ बसता, हां पान म्हणलं असं करून मागता म्हटलं, देता घेता. आणि एक भांडण काय फुटभर जागेसाठी. तुम्ही त्या वकिलाला पैसे कितीतरी चारले असेल, त्यानं कितीतरी वकिलाला पैसे चारले असतील, कितीतरी चक्रा मारल्यात, काम बुडवून तुम्ही त्या कोर्टात जाता म्हटलं. विषय काय आहे म्हणलं? फुटभर जागेचा. या फुटभर जागेसाठी आज 10-12 वर्षापासून तुम्ही भांडण खेळताय म्हटलं, कोर्ट कचेऱ्या करताय, नाते तुटले म्हणलं तुमचे केवळ फुटभर जागेसाठी. मग रामायण ऐकून आपण काय घेतो म्हटलं? अगर कुठलंही काय ऐकून घेतो? तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणलं मला काय म्हणायचं की मला वाटतं की आपण ऐकतो ना, रामायण ऐकलं, रामायणामध्ये काय ऐकलं की भरताचं आणि रामाचं प्रेम. मग रामानं भरताच्या हवाली एवढं राज्य हवाली करून गेला, 14 वर्ष सांभाळा म्हटला माझं राज्य. मग भरताला वाटलं नाही का आपण राम तिकडे गेलाय तर आपण याचा खोटा उपटावा सगळा म्हणून? काय करायचं? काही करू शकत होतो तो त्या गादीवर सुद्धा बसला नाही किंवा म्हटलं. गादीवर पादुक उठले. कारण का? बंधू प्रेम. तुम्ही सांगितलं ना म्हणलं. आणि आपण लोक त्या फुटभर जागेसाठी 10-10 वर्ष कोर्ट कचेऱ्या करतो, वकिलाला पैसे चारतो, हे करतो ते करतो. मामलं फुटभर जागा एकामेकाला कुणीतरी तुम्ही घ्यायचं ना. जाऊ दे आपला भाऊच आहे, आपल्या भावाला एक फुटभर जागा गेली म्हणून काय होतंय? तुम्ही त्या जागेच्या बदल्यात तुम्ही त्या लोकांना किती पैसे चारले? फुकटचे विनाकारण लोकांना पैसे दिले. असं गेली तर गेली, पटवर्गी जाईल त्याच्याकडे, अग्रहायचे काय होईल? कुठेतरी कुठंतरी तुम्ही समोर कसं कसं म्हणतात, लगेच जागा झालं. म्हणलं मग हेच आहे बघा म्हणलं, हेच आपण त्या रामायण ऐकून, कुठं काही पोथी पुराण ऐकून काय उपयोग नाही हो म्हटलं. काही उपयोग नाही. आपण शिकतच नाही त्यांच्याकडून, काही घेतच नाही. ग्रंथातून घ्यायचं असतं. आपलं जीवन असं राहायला पाहिजे. मग आपण आदर्श कसा घ्यायचा हो रामाकडून, अगर भरताकडून? काय घेतला आदर्श? काहीच नाही. मग काय उपयोग आहे म्हणलं रामायण? त्या म्हाताऱ्यानं आलं चहा, तेवढ्या घोळामध्ये चहा आलता, चहा तसा टेबलवर ताटकीने म्हातारा उठलं आणि लगेच निघून गेलं. अहो म्हणलं दादा काय म्हणलं, चहा तर प्या ना म्हणलं. काहीच नाही म्हणलं, तन 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 कर गेलं. हे असे म्हातारे. आता नाही तुम्हाला मी मंडळी समजून घ्या. आता मी माझ्या याच्यात काय चुकलं, मी असं बोललो. आता थोडंसं मला वाटलं की उगाच बोललो, म्हाताऱ्याला माझ्याकडे येत होतं ही. पण
याच्यात मला तरी वाटत नव्हतं की मी चुकीचं बोललोय. मग हे असं करता करता ते म्हातारं त्यातलं ते यायचं बंद झालं. आणि एक म्हातारा हे येत होतं आपलं एक खरपडं म्हातारा यायचं, म्हणजे काटकुळ यायचं आहे. त्याला नाही पुन्हा म्हणलं प्रश्न, त्याला कधी विषय बी काढलेला नव्हता. त्या म्हाताऱ्याला तर म्हणलंच नकोच, म्हणलं ही बी बंद होऊन जायचं म्हणलं, कधी मध्ये येते. तर माझ्याजवळ जवळजवळ महिना 2 महिने ते म्हातारं येतच नव्हतं. मी 2दा-3दा म्हणलं, अहो मामा यार चहा घेऊ, असं करायचं, निघून जायचं पुढे. म्हणलं काय अवघडच जाय म्हणलं, माणसाला खरं बोललेलं पटत नाही. आता ह्याच्यात माझं काही चूक नव्हती, कारण एक आपण तुम्ही झालं आम्ही झालं काय करतो, आपण पोथी पुराण इकडं कथेला जातो, इकडे जातो, काय घेतो काय आपण, काहीच घेत नाहीत. ऐकायचं तितक्या पुरतं हो म्हणायचं, आपल्या प्रपंचात त्याचा काही उपयोग करून घेत नाहीत. मग आपला वेळ घालवण्यानं काय उपयोगच काय, ती ऐकण्यावर काही बंदच नाही ना. आपल्याला जर काही घेणं होत नसेल त्याच्यातून, तर कशाला वेळ घालवायचा आणि जायचं लय चांगलं होतं म्हणायचं, काय गरज आहे. आता ही माझ्याकडे बी लोक सांगणारे वाचणारे येतात. आता रामायण आपल्या मंदिरात पण चालू आहे सध्या, तिथं पण मी बऱ्याच जणांचं घरगुती प्रॉब्लेम मला माहीत असतात. मग मी बी कधी कधी हे करतो, चिडतो. मी असं ऐकवणं करत असतो. ज्यांना आईवडील सांभाळता येत नाही त्यांना आईवडिलांचं विषयी रामायणामध्ये उल्लेख सुद्धा करायचा नाही. तुम्ही इकडे रामायण वाचिता, रामायण सांगता आणि अंमलात काहीच आणत नाहीत. त्याच्यामुळं माझ्याकडे जे काही लोक येत होते ना, ते बंद झाले सांगणारे वाचणारे. हे मी बोललो एका दिवशी. कारण काय उपयोग आहे, आपण समजा मी तुम्हाला काही गोष्टी चांगल्या, अगर असं काही करावे तसं करावे मी सांगतो, आणि मीच जर तसं वागत असेल तर काय उपयोग काय. मी तुम्हाला घरगुती प्रॉब्लेममुळे सगळे याच्यातून करा तसं करा अमुक करा म्हणतो, आणि मीच तसं वागत असले तर माझा सांगण्याचा अधिकार पण नाही मला, तुम्हाला काही सांगण्याचा अधिकार नाही मला. असे हे मी त्या तत्वाचा माणूस आहे. आपण जसं समोरच्याला सांगतोत ना तसं वागायला पाहिजे ना. असं आहे. तर खरं बोललेलं कुणाला पटत नाही, असं ही जग आहे. तर मंडळी, आज या म्हाताऱ्याविषयी बोललो. म्हातारे पुन्हा कालांतराने समजा येणं कमी झालं वगैरे, पण त्याच म्हाताऱ्यानं त्याच पुन्हा कालांतराने म्हणून तुम्हाला पाठीमागे सुद्धा म्हणलं की ही म्हातारे जे होते ना दोघंही, तर ही दोघंही माझे दोस्त होते. मग एका म्हाताऱ्यानं, त्यातलं जाड्या म्हाताऱ्यानं ज्याला मी म्हणलो होतं मग त्याला ते लागलं, पण त्यानं विचार केला, हे महाराज म्हणते ती बरोबर आहे. आणि एका दिवशी माझ्याकडे आलं. महाराज म्हणला, माझं ते एक दुकान आहे, ते घेता का म्हणले तुम्हाला. म्हणलं का. नाही नाही म्हणलं, कसं काय कसं नाही म्हणलं. अहो म्हणलं माझ्याकडे एवढे पैसे कुठले आता तुमचं एवढं. नाही म्हणले, पैसे जसे येतील तसे येऊ द्या म्हणले. म्हणले तुमचे विचार मला आवडले म्हणले. खरंच तुम्ही महाराज आहेत, तुम्ही लहान वयानं लहान आहेत म्हणले, पण खरंच तुम्ही माणसाला चांगलं सांगतात. मला राग आला त्या दिवशी म्हणले तुम्ही सांगितलेला, पण पुन्हा मी विचार केला शांत बसून, महाराज म्हणताय ती बी खरं या. कारण मी आज 10-12 वर्षापासून आम्ही लोकांना पैसे चालतोय, वकिलांना पैसे कितीतरी दिले. तेवढ्या पैशात जर मी जागा सोडून दिली असती तर नुकसान तर झालंच झालं, पण निकाल काय लागतं ह्याच्यावर अवलंबून आहे. मग आमचं आयुष्य चाललंय. आणि खरं पाहिलं तर तुमचं बोलणं लागलं बी म्हणले थोडंसं, आणि तुम्ही बोलत ते बी बरोबर होतं, पण खरं पटत नाही ना हो म्हणले. थोडासा रागावा आला मला तुमचा. आणि मी बोललो होतो म्हणलं तुम्हाला दोघांना बी मुली आहेत म्हणलं. आणि विशेष म्हणजे त्यांना काय होतं, मुलगा नव्हता. दोघांनाही मुलगा नव्हता, मुलं नव्हते, मुली होते, मुली. दोघांना मुलीच. आणि मग म्हणलं कुणासाठी करायचं हे, मग काहीतच नाही बुवानं. ही गोष्ट मी बोलल्या असल्यामुळं त्यांनी माझ्याकडे पुन्हा असा सलग बरेच दिवस माझ्याकडे ती गारा नव्हतं की महाराज तुम्हाला ते एक दुकान राहू द्या. कारण त्यांनी दुकानं काढले होते. तर म्हणले ते एक दुकान तुम्हाला देतो म्हणले. अहो म्हणलं माझ्याकडे पैसे नाहीत ना एवढं, मी कुठं आपलं थोडंफार करतो नाही. म्हणले जसे येतील तसं द्या तुम्हाला, मी तुम्हाला पैसेसुद्धा मागत नाही म्हणले. म्हणलं व्यवहार ठरवायचा पुन्हा, पण नाही म्हणले तुम्ही जसं येतं. मग मी ही गोष्ट घरी म्हणलं हिला की असं असं, पण ती म्हणली मग घ्यायचं ना. तर म्हणलं नाही म्हणलं,
अगं ते दुकान त्या लोकांना म्हणलं ती द्यायला तयार आहेत आपल्याला, मला दुकान द्यायला तयार आहेत, ती बी जसे येतील तसे पैसे द्या म्हणतात. पण त्या दोघांनाही मुलं नाहीत, मुली आहेत म्हणलं. आणि या अशा व्यक्तींचं मला देत आहेत, मला समजा माझ्या मनावर देणार आहेत, मागणार नाहीत पैसे, जसं देतात तसं देणार, मला ते सहज होऊ शकतंय म्हटलं. परंतु त्यांना मुलीचा मुलगा नाही आणि उगाच विनाकारण तळतळाट लागला त्यांना आणि दोष लागू शकतो म्हणलं तशा जागेचा. अगोदर तर आपलं कुठं हे म्हणलं करतो करून खातोत आपण, आणि ही गोष्ट म्हणून मी त्यांनी खूप दिवस, तू म्हातारा मला दुकान राहू द्या, तुम्हाला दुकान राहू द्या, लोकांना देण्यापेक्षा तुम्ही जसे येतील तसे द्या पैसे. पण माझ्या एकच डोक्यात होतं की त्याला मुलगा नाही, आणि मुलगा नसल्यानंतर आपण लोकांना ज्ञान शिकवतो, आपण लोकांना सांगतो की तसे जागा घेऊ नका, जमीन घेऊ नका, ज्यांना पुत्र नाही त्यांना अशा यांचं घेऊ नका, कारण पुढे आपल्याला पुढच्या पिढीमध्ये खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. आणि आपणच असं केलं तर बरोबर नाही. मोप आपल्याला फुकटमध्ये भेटले, कमी दरामध्ये त्यांच्या मनावर, म्हणजे काही नाही, पैसे जसे येतील तसे द्यायचे, सगळ्या गोष्टी मिळायलं. परंतु आपण लोकांना काय सांगतो की अशा याचं घेऊ नका, दोष लागतो. कारण त्या व्यक्तीची तळमळ ही आपल्याला घातक ठरते, आपल्या जीवनामध्ये संकट निर्माण करते. याकरता घेऊ नका म्हणून सगळ्यांना सांगतो. आणि आपणच घ्यायचं म्हणजे खूप संधी तशी आलेली होती, पण नाही, मी मन आवरलं, मी तो विचार केला. कारण आपण लोकांना सांगायचं चांगलं नाही, आपणच करायच्या गोष्टी. म्हणजे त्याच म्हाताऱ्याला मी सांगितलं की तुम्ही असं करायला पाहिजे, आणि आपणच तसं करायचं. म्हणजे आपण सांगायचं एक आणि वागायचं दुसरं, ही चुकीची गोष्ट आहे. म्हणून त्या म्हाताऱ्यांना नाही, नको म्हटलं. म्हणलं माझ्याकडे पैसे नाही तर काही नाही तर नको म्हणतात म्हणलं घरचे. आता घरचे काहीच म्हणत नव्हते, पण मीच मनानं म्हटलं. तर अशा पद्धतीचे ही म्हातारे जे होते दोघंही, आता कालांतराने ते वारले बी, बरेच दिवस झाले वारलेत त्यांना. आता त्या ठिकाणी पिंपळ बी तोडल्या गेला, तिथला आता जागा बांधकामं झाली, सगळे झाले तिथं. पण कधी गेलं तर आठवण होती तिथं. हे म्हातारे अजूनही मला दिसतात डोळ्यासमोर. आता मी तुम्हाला बोलतोय ना, बोलत बोलत सुद्धा मी असं डोळे असं करून बसलो तर मला ती दोन म्हातारे जोडी दिसते, टोपी फिपी अशी, जाडं जुडं काळं, जशा तशी दिसतात मला. माझ्या दुकानात बसलेले तिथं येऊन गप्पा मारलेले सगळं दिसतं. तर असे माझ्या जीवनामध्ये काही चांगले अनुभव, चांगले माणसं बी आले, त्यांच्याकडून खूप काही शिकलो आणि शिकतच राहिलो, अजून बी शिकतो. कारण जे भेटतं त्याच्याकडून काहीतरी चांगलं भेटतं, काहीतरी असतं. ही माझा स्वभाव गुण आहे. मी चाळणीसारखं राहतो, हे तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो. कारण चांगलं चांगलं घ्यायचं आणि वाईट तेवढं टाकून द्यायचं. तर अजून बरेचसे आहेत. मी ज्यावेळेस केसमध्ये समजा व्यवसायानिमित्त वगैरे राहत होतो, त्यावेळेस बऱ्याचशा अशा लोकांच्या आठवणीत माझ्या जीवनामध्ये आलेल्या, ह्या माझ्या आत्मकथनामध्ये जसं मला आठवत्या तसं मी तुम्हाला सांगेल. पुढे बऱ्याच गोष्टी अजून माझ्या इकडे काय गावाकडे होत होतं, तिकडे काय होत होतं, या पण गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण पुढील भागामध्ये. तर तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा, आणि ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा.